उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, सुनील राऊतांना फोन करत शिंदेंकडून राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये महायुतीबाबत बैठक। महायुतीबाबत आवश्यक तो निर्णय उद्या दुपारपर्यंत घेणार, आमदार दीपक केसरकर यांची माहिती। धाराशिवमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून धाराशिवमध्ये युती करण्यासाठी परवानगी, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया, बाह्य की अंतर्गत शक्ती, सखोल तपास व्हावा, आंबेडकरांची मागणी। मनोज जरांगे यांना झेड+ सुरक्षा द्यावी, पैठण येथील मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन, तसंच हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधारांचा सखोल तपास करून त्यांना तात्काळ अटक करण्याचीही मागणी। मी अपक्ष खासदार तरीही मंत्री अधिकारी मला घाबरतात, सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं विधान। सांगलीच्या मिरजमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी विशाल पाटील यांचं वक्तव्य। परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर मुंडे समर्थकांकडून जरांगेंचा निषेध, मोठ्या संख्येने मुंडे समर्थकांचा सहभाग। नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर भाजपमध्ये प्रवेश करणार। माजी नगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांसह मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। रत्नागिरीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या परिवर्तन पदयात्रेची सांगता, काशी विश्वेश्वर देवस्थान इथे उपनेते बाळमाने यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत दर्शन घेतलं। परिवर्तन पदयात्रेमध्ये सुमारे 99 किलोमीटरचं अंतर पार केलं। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील शीतल तेजवाणी हिच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस कोर्टाचा नकार, गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीची हायकोर्टात धाव। पुण्यामधील गंगाधाम चौक परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई, अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या टपऱ्या, दुकानं याच्यावर कारवाई, स्थानिकांचा पालिकेच्या कारवाईला विरोध। पुण्यामधील अंधेकरने बांधलेले अनधिकृत वारकरी भवन पाडायला सुरुवात, पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई। नानापेठ परिसरामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई, महानगरपालिकेकडून कुठलीही नोटीस न देता कारवाई सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप। कालपासून नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, मात्र करमाळा नगरपालिकेसाठी दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही। करमाळा नगरपालिकेचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन तपसे यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या, राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी। कालपासून नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, मात्र करमाळा नगरपालिकेसाठी दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही। पनवेल पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर, महिलांसाठी 50% जागा आरक्षित। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत जाहीर। नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत जाहीर। 27 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग क्रमांक 28 हा 3 सदस्यीय असेल। आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही पालिकांमध्ये 2513 दुबार मतदार आढळले, दुबार मतदारांचा अर्ज भरून घेतला जाणार, दुबार मतदान होणार नाही यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचं धरणं आंदोलन, आंदोलकांकडून जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीला शोधण्याची मागणी। आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग। आणि